कोणत्याही मंदिरावरती तुम्ही ध्वज बघितलेला असेल। आता हा ध्वज आपल्याकडे कधीपासून लावतात बरं, तर देवता आणि राक्षस यांच्यामध्ये एकेकाळी मोठं युद्ध झालं होतं आणि त्यामध्ये देवतांनी आपल्या आपल्या रथावरती त्यांचं जे काही वाहन आहे त्याचं चिन्ह बनवून ध्वज आपल्या आपल्या रथावरती लावले होते आणि तेव्हापासून ही ध्वज लावण्याची परंपरा आपल्याकडे तयार झाली। आता असा हा ध्वज आपण ज्या वेळेला मंदिरावर बघतो त्यावेळेला आपोआपच एक सन्मानाने आपले मस्तक त्याच्या पुढे झुकते। असा हा ध्वज आपण जर का मंदिराला दान केला एखाद्या, तर त्याची पंचोपचार पूजा करावी। आधी तो ध्वज व्यवस्थित चांगल्या कपड्यामध्ये बनवून घ्यावा, पूजा करावी आणि मग तो मंदिराला दान द्यावा। 7 पिढ्यांचा उद्धार त्याच्याने होतो।